मंडळी नमस्कार। येत्या काही दिवसात गणेशोत्सवाचा सण चालू होणार आहे। बरेच जण आपापल्या गणपतीच्या डेकोरेशन मध्ये आणि बाप्पासाठी कोणता प्रसाद तयार करायचा याच्या प्लॅनिंग मध्ये सगळे बिझी पण असतील आणि तुम्हाला माहिती पण असेल की बाप्पाला कोणता प्रसाद सर्वात जास्त आवडतो, तो म्हणजे उकडीचे मोदक। तर आज मी तुमच्या बरोबर उकडीच्या मोदकाची रेसिपी शेअर करणार आहे आणि त्याचबरोबर काही टिप्स आणि ट्रिक्स पण तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। तर हा व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुम्हाला समजेल एकदम मौसूद आणि चांगले उकडीचे मोदक कसे बनवायचे ते। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया। हो पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा आणि इतरांच्या बरोबर शेअर पण करा। तर सगळ्यात आधी मोदकासाठी लागणारं तांदळाचं पीठ मळून घ्यायचंय। त्यासाठी एका कढईमध्ये 2 वाटी पाणी घेतोय। आता त्यामध्ये 2 चमचे साखर टाकतोय आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतो। आता त्यामध्ये 1 चमचा तूप टाकून घेतो आणि पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतो। याच्या आधी मी 2 चमचे साखर पण यामध्ये टाकलेलं आहे, ते बघितलं असाल तुम्ही। तर पहिली गोष्ट, साखरेमुळे पिठामध्ये थोडासा गोडवा पण येतो आणि दुसरी गोष्ट, पिठामध्ये थोडासा चिकटपणा येतो, त्यामुळे मोदक वळताना ते चिरणार नाहीत। हे बघा, पाणी उकळायला आता चालू झालेलं आहे। आता यामध्ये 2 कप तांदळाचं पीठ टाकून घेतो आणि चांगलं मिक्स करून घेतो। जेव्हा तांदळाचं तुम्ही पीठ टाकून घेता त्यानंतरनं गॅस बंद करून घ्यायचं आहे। गॅस जर चालू ठेवला तर खाली पीठ करपण्याची शक्यता असते, नाहीतर तुम्ही थोडा वेळ चालू पण ठेवू शकता, पण गॅस एकदम लहान करून घ्यायचं आहे। हे बघा, तांदळाचं पीठ आणि पाणी व्यवस्थित चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडंसं कोरडं कोरडं पण झालेलं आहे, पण काही हरकत नाही। थोडा वेळाला आपण थंड व्हायला ठेवूया, तोपर्यंत पीठ सगळं मऊ होऊन जाईल, म्हणजे एक्स्ट्रा पाण्याची काही गरज लागणार नाही। तांदळाचं पीठ जे आहे थंड व्हायला ठेवलेलं आहे। आता तोपर्यंत आपण मोदकाचं सारण करून घेऊयात। त्यासाठी एका पॅनमध्ये 2 चमचे तूप घेऊया। घट्ट तूप पॅनमध्ये वितळलं की त्यामध्ये 3 वाटी ओल्या खोबऱ्याचा किस टाकतो आणि खोबऱ्याचा कलर थोडासा चेंज होईपर्यंत तुपामध्ये चांगलं परतून घेतो। खोबरं परतताना गॅस थोडासा कमीच ठेवा। जर एखाद्या वेळेस तुम्हाला वाटलं की तूप थोडंसं कमी झालेलं आहे तर एखादा 2 चमचा तुम्ही एक्स्ट्रा ॲड करू शकता। आता मी ॲड करून घेतलेलं यामध्ये 8 ते 10 मिनिट खोबऱ्याला चांगलं परतल्यानंतर त्याचा कलर आता चेंज होतोय आणि वास पण चांगला त्याचा सुटायला चालू झालेला आहे। आता यामध्ये 1 वाटी गूळ टाकून घेतो आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो। गुळाच्या गाठी वगैरे जे असतील ते व्यवस्थित चांगल्या प्रकारे फोडून घ्या आणि खोबऱ्याबरोबर चांगलं मिक्स करून घ्या। जेव्हा गूळ खोबऱ्याबरोबर मिक्स केला जातो तेव्हा थोडंसं पातळ होऊन जातं, ते घट्ट होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे। हे बघा, थोडंसं आता घट्ट पण झालेलं आहे। 6 ते 7 मिनिट चांगलं परतलं की घट्ट होऊन जातं। आता यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करून घेतो। थोडेसे बदाम आहेत बारीक कट केलेले, थोडेसे काजू आहेत आणि थोडेसे मनुके आहेत, हे ॲड करून घेतो आणि खोबऱ्याबरोबर चांगलं मिक्स करून घेतो। आता यामध्ये पाव चमचा खसखस आणि पाव चमचा वेलचीची पावडर ॲड करून चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो। आपलं मोदकाचं सारण आता रेडी झालेलं आहे। आता हे आपण बाजूला ठेवून घेऊया आणि थोडंसं थंड करून घेऊया। आता आपण मगाशी तांदळाचं पीठ जे थंड व्हायला ठेवलं होतं ते ऑलमोस्ट आता थंड झालेलं आहे, म्हणजे थोडंसं कोमट आहे, म्हणजे हाताला वगैरे चटका जास्त बसणार नाही। हे पीठ आता चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे, म्हणजे असं जर घासून व्यवस्थित चांगल्या प्रकारे मळून घेतलं तर एकदम मऊदार असं पीठ तयार बनून रेडी होतं। जेवढं तुम्ही पीठ घासून चांगल्या प्रकारे मऊ मळता तेवढंच मोदक आपले मऊदार होतात आणि मोदक तयार करताना चिरे वगैरे पडणार नाहीत। हा बघा, तांदळाचा पीठ चांगल्या प्रकारे मऊ असा मळून तयार झालेला आहे। आता मोदक तयार करायला घेऊया। सगळ्यात आधी मी तांदळाच्या पिठाचा थोडासा तुकडा घेतो आणि हाताच्या तळव्यामध्ये त्याला चांगलं गोल करून घेतो। जर एखाद्या वेळेस कणिक हाताला चिटकत असेल तर थोडासा तूप लावून घेऊ शकता आणि नंतरनं हाताच्या तळव्यामध्ये असं दाबून घ्या आणि दोन्ही अंगठ्याच्या साहाय्यानं असं दाबून मोठं करत राहा। मधला जो भाग आहे थोडासा जाडसर ठेवायचा आणि कडेचा भाग जो आहे एकदम थोडासा पातळ करत राहायचा। हा बघा, ऑलमोस्ट आता तयार झालेलं आहे। थोडासा जाडसर ठेवलेलं आहे आणि एकदम पातळ पण नाही करायचं त्याला। हा बघा, एवढा जाड आहे। हे अशा प्रकारे तुम्ही हाताच्या बोटाने पण करू शकता आणि दुसरं चपाती जसं लाटतात तसं पण करू शकता, ते पण मी आता तुम्हाला दाखवतो। हा बघा, थोडासा कणकाचा गोळा इथं घेतलेला आहे। हाताच्या तळव्यामध्ये थोडंसं त्याला राऊंड करून घेतो
आता यावरती थोडंसं तांदळाचं पीठ टाकून घेतो, म्हणजे लाटताना ते चिटकणार नाही। आता याला आपण अलगदपणे लाटून घेऊया। हा बघा, लाटून झालेले एकदम गोल असा आकार आलेला आहे। मोदकाला फोल्डिंग डिझाईन करण्यासाठी 3 बोटाचा यूज करायचा, त्यामध्ये तर्जनी, मधला बोट आणि अंगठा। पहिल्यांदा वरची तर्जनी थोडीशी खाली दाबायची आणि खालून अंगठा आणि मधल्या बोटानं फोल्ड करून घ्यायचं आणि चिटकवून घ्यायचं। तिन्ही बोटाला थोडंसं तांदळाचं पीठ लावून घ्या, म्हणजे फोल्ड करताना हाताला चिटकणार नाही। हा बघा, मोदकाचं पान व्यवस्थित असं फोल्ड करून घेतलेलं आहे। दोन्ही फोल्डच्या मध्ये 1 बोटाचं अंतर ठेवलेलं आहे। आता यामध्ये 1.5 ते 2 चमचा खोबऱ्याचं सारण घालून घेऊया। सारण घालून झालेले आहे। आता वरून मोदक फोल्ड करून बंद करून घेऊया चांगल्या प्रकारे। मोदकाचं जे फोल्ड केलेलं डिझाईन आहे ना, ते एकाच दिशेनं झालं पाहिजे याची काळजी घ्या, म्हणजे मोदक दिसायला चांगले दिसेल। हे बघा, आता मोदक वरून चांगल्या प्रकारे सील करून घेतो आणि एक्स्ट्रा जे कणिक असतं ते काढून घेतो। तर अशा प्रकारे एकदम चांगलं असं मोदक आपलं रेडी झालेलं आहे। तर बाकीचे पण सगळे मोदक अशाच प्रकारे आपण तयार करून घेऊयात। मोदक आपले सगळे तयार करून रेडी झालेले आहेत। आता मोदकाला उकडून घ्यायचं आहे। उकडण्यासाठी एका कढईमध्ये मी इथं पाणी घेतोय। पाणी चांगलं उकळायला चालू झालं की त्यावरती एक जाळीदार भांडं ठेवायचं आहे। त्या भांड्याला थोडंसं तूप पण लावून घेतो खालून, म्हणजे मोदक ठेवल्यानंतर मोदक चिटकणार नाही खाली। आता या जाळीदार भांड्यावरती सगळे मोदक आपले ठेवून घेऊयात आणि एक 10 मिनिटासाठी वाफेवरती उकडून घेऊयात। हे बघा, 10 मिनिट झालेले आहेत आणि मोदक आपले चांगले उकडले गेलेले आहेत। हे बघा मंडळी, आपले उकडीचे मोदक बनवून तयार झालेले आहेत। एकदम टेस्टी आणि एकदम मऊ लोण्यासारखे झालेले आहेत। उकडीचे मोदक बनवणं एकदम सोपं आहे। फक्त तुम्हाला जे पीठ आणि पाणी वगैरे आपण घेतो त्याचं प्रमाण तुम्हाला समजायला पाहिजे, म्हणजे आपले उकडीचे मोदक एकदम भारी होतात। मी जे प्रमाण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे हेच प्रमाण तुम्ही पण फॉलो करा, म्हणजे तुमचे पण मोदक एकदम चांगले आणि मऊसूद होऊन जातील। तर बघितलं ना मंडळी, एकदम छान आणि मऊसूद उकडीचे मोदक कसे बनवले ते तुम्ही पण तुमच्या घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुमचे उकडीचे मोदक कसे झाले ते। तर आता भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये अशाच एका नव्या रेसिपी सोबत। तोपर्यंत तुम्हा सर्वांचे आभार आणि जाता जाता माझ्याबरोबर बोला, गणपती बाप्पा मोरया।